मुबारक. तर मित्रांनो, हे रेड्याचं पोट फुगलेलं किती दिवस झालं फुगून? 8-9 दिवस झाले. 8-9 दिवस झाले. याचं काय पोट उतरायला तयार नाही. तर आज आपण हे जे म्हणजे या रेड्यापाशी इथं आला आपण यांच्या दावणीला. तर आता त्याचा इयर बाहेर काढता आहो, कारण तो एक सुई मारलेली आहे. सुई मारून त्यामध्ये पाणी टाकले, त्यामधनं इयर तुम्ही पाहताय कसं उकळा लागले पूर्ण ते बघा. त्याचा इयर त्यातनं बाहेर निघाला आहे. आणि ह्याचे मेन विशेष म्हणजे लघवी तटलेला आहे. लघवीसाठी एक इंजेक्शन हो का हो नि द्या ते मातडाला हो. हे जगलंय नशीब. 8 दिवस झाला. 8 तेच जगलंय नशीब हे तुमचं. नाहीतर महागच मेलं असतं. आता मी एवढं केल्यानंतर ह्याच्यामध्ये लघवी जागेत एक नळी घालून देते डॉक्टर. ते नळी घालून घ्या डॉक्टरकडनं बोलून. वासरूबाईला रूपानं कसलं देख नाही. हलगट आहे, हौसन सांभाळे मालकानं. प्रेशर ही नाही गिरे आता. मित्रांनो, याचा वरचा एअर काढला, संडास वगैरे समजा याची बाहेर काढली. ह्याला लघवी तटले. आता ह्याला विलाज काय केला आहे बघा तुम्ही. हो का, पाणी बाहेर काढण्यासाठी बघा पाणी कुठनं पडायला दिसतंय का, किती पडाले खाली पाणी बघा. ह्याचं एवढं पूर्ण पाणी साठलं याच्या पोटामध्ये समजा. सकाळी घरची कामं करून मित्रांनो व्यवस्थित घरची कामं जनावरांना वैरण फिरण टाकून एवढ्या उन्हाचा आलो. कारण तर यावं लागलं आमच्या खास मित्रासाठी. इथे काय आपण पैसे कमवायला आलो ना, खास मित्रासाठी आलो. रात्री या म्हणत होती, रात्री आडमार्गे रस्ता होता म्हणून आलो नव्हतो. म्हणून सकाळी समधी कामं करून आलो आणि यांचाही प्रॉब्लेम इथे सॉल्व करलो. पण शक्यतो 100% पूर्ण सॉल्व माझ्याकडनं प्रॉब्लेम होत नाही. त्यांना मी सांगितले पुढं काय करायचं काय नाही. आणि जर असंच तुमच्या जनावरांचा जर काही प्रॉब्लेम असतील तर 100% आमच्याशी एकदा संपर्क करा. तुम्ही घर बसल्या विलाज करू शकता. मी एवढं तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. आपल्याला म्हणजे जेवढं ज्ञान आहे तेवढं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तसंच आपल्या चॅनलला फॉलो करा. इंस्टा आय डी आहे, यूट्यूब चॅनल आहे. तसंच तुमच्या मित्रांना पण सांगा. कारण तर वेळ तुम्हाला कधी ना कधी पडणार आहे. जोपर्यंत तुमच्यापाशी जनावर आहेत म्हणल्यावर ना, ज्या ठिकाणी डॉक्टर येत नाही किंवा डॉक्टर येऊन गेला तर देखील इलाज होत नाही, त्या ठिकाणी आमचा इलाज होते. फक्त फॉलो करायला विसरू नका.